नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, मराठे हेच कुणबी आहे असा अध्यादेश काढावा या मागणीसाठी आणि त्याला तात्काळ हे करावं यासाठी म्हणून मराठा संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील उद्या सकाळी मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन करणार आहे. त्यांच्या आंदोलनाचं स्वरूप आज पूर्वी असं होतं की ते आपल्या मागण्या समाजासाठीच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत ते आमरण उपोषण करणार. मात्र सरकारनं काही गडबडी परवा त्या मनोज जरांगे मोठ्या प्रमाणावर त्यांची समर्थक घेऊन आंदोलन करणार हे लक्षात येताच आझाद मैदानावर आंदोलनासंदर्भात एक कायदा केला, त्याचा GR पण लागलीच केला आणि त्या ह्याच्यात मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत येणारा अथांग मराठा जनसमुदाय त्याला आझाद मैदानावर येण्यापासून अटकाव करण्यात सरकारचं तो घाईगडबडीत काढलेला कायदा अध्यादेश कामाला आला. त्यात आंदोलन कधी आणि केव्हा करायचं, किती लोकांचा सहभाग आंदोलनात असावा आदीच्या अटी शर्ती आहे. आणि त्यातच तिकडे आझाद मैदानावर सुट्टीच्या दिवशी, सार्वजनिक सुट्टी ज्या दिवशी असेल त्या दिवशी इथून पुढं कुठल्याही संघटनेला किंवा एखाद्या समाजसेवकाला आंदोलन करता येणार नाही. आणि बरोबर 29 ऑगस्टला शुक्रवार आहे, 30 तारखेला शनिवार आहे. राज्यात 5 दिवसाचा आठवडा आहे आणि रविवारी तर आठवड्याची ही सुट्टी आहे. त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांनी ज्यावेळेस आपल्या आंदोलनासाठी मुंबई पोलिसांकडे परवानगी मागितली तर पोलीस यंत्रणेने कायद्यात असलेल्या खुंट्या व्यवस्थित त्याचा वापर केला आणि मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनाला त्यांनी किंवा शासनाचा दबाव आमच्यावर आहे असं त्यांनी दाखवलं नाही. त्यांनी नियमानुसार शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी सकल मराठा समाजाचं मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठीचं आंदोलन सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेच्या या वेळेतच करावं अशी मुंबई पोलिसांनी काल परवानगी पण देऊन टाकली. म्हणजे एवढा महायुतीचा जो सरकारचा प्रमुख सध्याचा आहे त्यानं अगदी भुईवरील साप पण मारायचं काम केलं आहे आणि काठी पण तुटू दिलेली नाही. मात्र हे त्या महायुतीत या समाजाच्या जीवावर जे 25 वर्ष 30 वर्षे राजकारण करतात, समाजाच्या ह्याच्यावर सत्तेतील पदं आणि मलिदा खातात, त्यांना हे लक्षात कसं आलं नसेल. त्यांना आपल्या जात बांधवांमधील जे त्यांच्यासारखे अगदी दररोज तुपाशी खाणारे राहू द्या, पण जे दररोज उपाशी मराठा बांधव आहेत त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं करण्यासाठी त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला नसावा. आणि पुढचा सांगतोय तो आपला प्रमुख आहे, चला मेंढ्यासारखं त्यांनी सध्या जो अतिवृष्टीचा महापूर आहे त्यात उड्या मारल्या आणि हा नवीन कायदा आणला. हा कायदा जसा करणाराला बरा वाटला असेल पण करणाराही कधी कधी या कायद्याच्या कचाट्यात सापडेल हे मात्र नक्की आहे. तर असं हे मराठ्यांनाच
त्यांच्या मानहानी करायची, त्यांचा उपमर्द करायचा, असं सध्या सरकारचं काम चालू आहे असं मनोज जरांगे पाटील आरोप करतात. मग त्याला हे कुठंतरी हे दिसून येतं. काल सकाळी 11च्या दरम्यान अंतरवली सराटी येथून मुंबईकडे प्रस्थान केलेल्या मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा या मुंबईच्या यात्रेत मागं आणि पुढं गाड्याचा त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या मराठा बांधवांची एवढी गर्दी आहे की जवळपास 30 ते 40 किलोमीटरची ही रस्त्यावर यांच्याच आंदोलनाला जाणाऱ्या लोकांची गर्दी असल्याचं प्रत्यक्षदर्शनी आणि बऱ्याच चॅनलचं पण म्हणणं आहे. आणि त्यामुळंच साहजिकच त्यांनी ठरवलेल्या वेळापत्रकाप्रमाणे कालचाही प्रवास झाला नाही. काल संध्याकाळी साधारण 9 ते 10च्या दरम्यान शिवनेरी किल्ल्यावर पोहोचू असं जे त्यांचं हे होतं ते कोलमडून पडलं आणि आज सकाळी 7च्या दरम्यान ते शिवनेरीच्या पायथ्याशी पोचले. सकाळी मग साधारण 11 ते 12च्या दरम्यान मनोज जरांगे पाटील शिवनेरीवर गेले आणि तेथील जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे त्या ठिकाणची माती, पवित्र अशी माती आपल्या भाळी लावली आणि आपण समाजासाठी आपल्या जीवाचीही पर्वा करत नाही आणि करणार पण नाही. समाजासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढा देतच राहू असं त्यांनी जे ठरवलेलं आहे ते तिथं परत मजबूत केलं. एवढं मग तिथून आता आज संध्याकाळी मुंबईत मुक्कामाला त्यांची ही यात्रा पोहोचायची आहे. पण दुपारी 2ला त्यांनी जुन्नर सोडलं आणि त्यांच्या सोबतच्या मंडळीने ठरल्याप्रमाणे आज ते 6च्या दरम्यानपर्यंत तळेगाव दाभाडेला पोचून मुंबई पुणे या मार्गानं पुढचा प्रवास करतील असंही होतं. परंतु आता 5:30 वाजले आहेत म्हणून जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबतचा लवाजमा अजूनही चाकणमध्ये पोचलेला नाही आणि जुन्नर ते चाकण जे दीड पावणे 2 तासात अंतर आहे ते अंतर कापायलाच त्यांना 4 तासाच्या पुढं वेळ लागलेला आहे. दीड तासात हे अंतर कापलं जातं पण त्यांना 4 तासाच्या पुढं वेळ लागला आहे. पण अजूनही ते शिक्रापूर ते तळेगाव आणि नाशिक ते पुणे हे रस्ते एकमेकाला छेद देतात. तिथं चौक तयार होतो त्या चाकणच्या चौकात पोचलेल्या नाही. आजही अधूनमधून पाऊस हजेरी लावतच आहे. आत्ता दुपारी 4च्या दरम्यान जी मंडळी मनोजदादा मागून येतील आपण पुढं जाऊ म्हणून पुढं प्रवास करत आहे त्या मंडळींना त्यांच्या वाहनांना 4-4:30च्या दरम्यान खंडाळा येथे मुसळधार पावसानं त्यांना गाठलेलं होतं. कालही प्रवास करताना अनेक वेळा आणि अनेक ठिकाणी या मनोज जरांगे पाटील यांच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्यांच्या सोबत असलेल्या लोकांना पावसाचा मारा सहन करावा लागला. प्रचंड असा जनसमुदाय मनोज जरांगे पाटील यांच्यावर ते कुणाच्याही आमिषाला बळी पडत नाहीत, कोणालाही मॅनेज होत नाहीत आणि एकदा ठरवलं की ते तडीच नेतात. या त्यांच्या स्वभावगुणामुळं मराठा समाज मोठ्या संख्येनं त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि ते पाटील म्हणेल तेच असं त्या सर्व मराठा बांधवांचं म्हणणं असतं. आणि याच्यासाठी आपण जो लढा उभा केला आहे आणि आपल्या समाजाचं
हित व्हावं, आपला गरीब मराठा त्याचा उत्कर्ष व्हावा, यासाठी जिल्ह्यात आणि तालुक्याकडं त्यांचं लक्ष असतं. आणि त्यासाठी मग त्यांनी मराठा सेवक पण असे त्यांची नेमणूक केलेली आहे. त्या अशाच उरपगाव तालुका के जिल्हा बीड येथील मराठा सेवक सतीश देशमुख हा कालपासून मनोज जरांगे पाटील यांच्या ह्या मुंबई दौऱ्याच्या यात्रेत सहभागी होता. आणि आज त्याला जुन्नर येथे अतिश्रमानं म्हणा किंवा वेगळ्या अशा ह्याच्यानं हृदयविकाराचा तीव्र झटका आला. आणि त्यात सतीश देशमुख यांचं त्यांचं अकाली निधन झालं. त्यांच्या निधनाबद्दल मग मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली. आणि ज्या रुग्णालयात सतीश देशमुख यांना उपचारासाठी दाखल केलं होतं, त्या रुग्णालयात जाऊन त्यांनी त्यांच्या सतीश देशमुख यांचे बंधू आणि सहकारी यांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन पण केलं. सतीश देशमुख यांचा मृत्यू हा दुर्दैवी असाच म्हणावं लागेल. आणि सतीश देशमुख यांचं हे मराठा समाजासाठी जे मनोज जरांगे पाटील आणि सर्व बहुतांश मराठा आंदोलन करत आहेत, त्यासाठीचं त्यांचं हे बलिदान आहे. आणि त्यांचं हे बलिदान महाराष्ट्र सरकारने ओळखून व्यर्थ ते बलिदान ठरवू नये, हे याकडे लक्ष द्यावं. हीच आज उशिरा किंवा उद्या पहाटे मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सोबत असलेला समर्थकांचा ताफा मुंबईत दाखल होण्याची आजच्या वेगावरून शक्यता वाटते. परंतु तरीही सकल मराठा समाज आणि इतरही असेल ते लवकरात लवकर तिथं पोचायचा प्रयत्न करतील आणि उद्या सकाळी 9 पासून आंदोलन सुरू करतील. भारतातील दूर असा पसरलेल्या या देशात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी राहणाऱ्या आपल्या आप्त मित्र हितचिंतकास आपली खाली खुशाली, आपल्याकडचे काही समारंभ याबद्दलची माहिती कळवण्यासाठी पोस्टाच्या कार्डचा, लिफाफ्याचा, रजिस्टर पोस्टाचा तुम्ही पाठवलेल्या याचा आणि तारेचा पण उपयोग करून संपर्क साधत होतो. ही पोस्टाची सेवा अगदी इंग्रजाची सत्ता आपल्यावर होती त्यावेळेसपासून चालू आहे. आणि आता स्वतंत्र भारत झाल्यापासून ती पुढे चालूच आहे. मात्र या आधुनिक जगाशी जुळवून घेण्यासाठी आणि इतर कुरिअर वगैरेंची स्पर्धा करण्यासाठी म्हणून पोस्टानेही आपल्या काही सेवेत बदल केले आहे. आणि त्या बदलाचा वेगळाच अर्थ काढून लोकांनी मग पोस्टाने बाहेर जागोजागी लोकांना पत्र टाकण्यासाठी केलेले टपाल बॉक्स वगैरे बंद करत आहे आणि रजिस्टर पोस्ट सेवा पण बंद होणार आहे, अशा अफवा समाज माध्यमावर आणि त्याच्यावर पसरल्या गेल्या होत्या. पण भारतात जिथं पोस्टानं आपले टपाल पेट्या लावल्या आहेत त्या कायमच राहणार असून त्याद्वारे तुम्हाला पत्र, अंतर्देशीय पत्र, साधं पाकिट पण टाकता येईल आणि ते तुम्ही पाठवलेल्या इच्छित स्थळी पोस्ट पोचवण्याची जबाबदारी येईल. हां, पोस्टानं मात्र जी रजिस्टर पोस्टची सेवा आहे तिचं रूपांतर स्पीड पोस्टमध्ये केलं आहे. आणि एवढाच बदल केलेला असून गेल्या
100-150 वर्षापासून जे पोस्ट खातं लोकांच्या सेवेत आहे ते पुढेही कायम राहणार असून लोकांनी कुठलीही शंका मनात बाळगू नये असं हे केलं असून 1 सप्टेंबरपासून पोस्टाचे फक्त रजिस्टर पोस्ट आहे ते स्पीड पोस्टात रूपांतर होईल, ज्यामुळं तुम्ही रजिस्टर केलेलं किंवा स्पीड पोस्ट केलेलं पत्र नेमकं इच्छित स्थळी पोचलंय की नाही, सध्या ते मार्गक्रम कसं करतंय आधीचं तुम्हाला माहिती मिळेल. आपण काल जाहीर केल्याप्रमाणे आपल्या याच्यात संपर्कात असलेले आणि जे आपल्यांना यूट्यूब चॅनलकडे फोटो वगैरे पाठवतील त्यांना प्रसिद्धी देण्याचं आपण काम करणार आहोत असं सांगितलं होतं. आज सकाळी पण काही फोटो प्रसिद्ध त्याचं हे आपण हे केलं होतं, आत्ताही करत आहोत.